सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ अहमदपूरच्या वतीने टाकळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये होऊ घातलेल्या आजच्या या मुस्लिम समाजाचा जो धार्मिक कार्यक्रम आहे, इस्तिमा जमाती कार्यक्रम, याला आम्हा सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. जे कोणी मुस्लिम समाजावर टीका करतात त्या लोकांना बघण्यासारखा कार्यक्रम आहे. गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात ते इथं पाहायला आपल्याला बघायला मिळेल. टाकळगाव छोटंसं नगरी, छोटासा समाज असलेल्या या गावामध्ये, परंतु अख्खा सगळा हिंदू समाज गेल्या महिनाभरापासून मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतो आहे. आणि जे खोटा अपप्रचार करतात त्यांच्यासाठी हा एक प्रकार चांगला हे एक दाखला आहे. महात्मा फुलेंनी मोहम्मद पैगंबर पोवाडा रचला होता. जगातला एकमेव पोवाडा आहे तो. मोहम्मद जहा मर्द खरा धर्म स्थापिला समतेसाठी. कळलं का? आमच्या हिंदू धर्मामध्ये 6,500 जाती आणि 75,000 पोटजाती येतात. एकमेकाच्या रोटीबेटी आमच्यात होत नाहीत. पण मुस्लिम समाज हा असा समाज आहे की राजा आणि रंक, राजा आणि भिकारी एकाच ताटात जेवण करतात. ही सगळ्यात मोठी संपत्ती जेवण आहे. म्हणून जे कोणी लोक मुस्लिम समाजावर टीका करताना म्हणतात की काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शोभा नहीं होता तो सबकी सुन्नत होती. शिवाजी राजे झाले नसते तर सगळ्याची सुनता झाली असे जे लोक अपप्रचार करतात ना, हे फार चुकीचा समाज आहे. असं जर खरं झालं असतं तर आमच्या ह्या टाकळगावामध्ये किंवा अहमदपूर सगळ्या आमच्या सगळ्या हिंदूच्या सुनता झाल्या असत्या. जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या नंतर सगळ्या जवळपास 56 देशामध्ये मुस्लिम धर्म पसरलेला आहे. हा काय बंदुकीच्या गोळीनं पसरलेला नाही. कळलं का? समता आहे या ठिकाणी. समता असल्यामुळे लोक काय करतात, जाणीवपूर्वक लोक धर्म स्वीकारतात. कळलं का? माझ्यामध्ये मी असलेल्या ह्याच्यासोबत जीव शकत नाही, आमच्या रोटीबिटी व्यवहार होत शकत नाही, काय धर्म कामाचा. म्हणून जिथं समता आहे अशा समतेचा तो पैगंबर आणि तो धर्म स्थापिला आणि जीवन त्याच्यासाठी त्यागलं. म्हणून जगामध्ये एकमेव पोवाडा जो महात्मा फुलेंनी रचला तो पैगंबराचा रचलेला आहे. म्हणून पैगंबराच्या अनुयायी होण्यासाठी लोकांची अहमहमिका चालली असते. मुसल्लम जिसका ईमान मुसल्लह है, साला का जो इमानदार आहे तो मुसलमान आहे याचं असलं जातं. परंतु लोक विनाकाराच्या टीका करतात. हे बघा, प्रत्येक समाजामध्ये काही बॅड एलिमेंट असतात. एखादा बॅड एलिमेंट पकडायचा आणि बघा हो तुमचा मुसलमान असा करतो असं म्हणून सांगायचं, असं हे चुकीचं आहे सांगणारा. बॅड एलिमेंट बॅड आहेत, हे कुठं असं करत नाहीत. आणि हे लोक धर्मांध आहेत, हे करत नाहीत, प्रगती नाही असं म्हणणारे लोक आहेत ना. जाऊन बघा, कुवेतला जाऊन बघा, सौदी अरेबियाला जाऊन बघा, दुबईला जाऊन बघा, तुम्हाला का प्रगती दिसेल तिकडे किती अमान शांती होऊन जाते असं लक्षात येतं. त्याच्यामुळं भारतामध्ये जर पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला भाईचारा हिंदू जमना ठिका लागेल. काळ वैराचा काळ आहे बाबांनो. कळलं का? जसं तुमच्यामध्ये काही लोक आहेत विघ्न संतोषी, तसं आमच्यातही काही विघ्न संतोषी लोक आहेत. आणि या लोकांना हाताशी धरून एकमेकामध्ये वैर निर्माण करायचं काम केलं जातं. त्यांच्यामुळे ह्यांचा डाव आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि समतेचा निकाराचा लढा आपण द्यायला पाहिजे. आणि आम्ही हिंदू आहेत ना, पण कोणते हिंदू आहेत? महात्मा गांधीचा अभंग आहे नरसिंह मेहताचा, वैष्णव जनतो तेने कहिये जे जो पीड पराई जाने रे. आम्ही ते हिंदू आहोत जो दुसऱ्यांच्या गुन्हा, जो दुसऱ्यांचे दुःख जाणतो. दुःख करणारे आम्ही हिंदू नाहीत. कळलं का? दुःखामध्ये फुंकर मारणारे, सावंत करणारे ते हिंदू आहेत आम्ही. म्हणून मागच्या वेळेस प्रबंधकार ठाकरेचा नातू उद्धव ठाकरेचा म्हणाले होते, अरे आम्ही हिंदू आहेत. कोणतं? आमचं सेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, आमचं हे समतेचं हिंदुत्व आहे. म्हणून आहे का हिंदू आहेत? आम्ही आहेत. परंतु आपण एकमेकाच्या हातामध्ये हात घालून समतेचा लढा आपण दिला पाहिजे. याच एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. परत एकदा तमाम हिंदू भावंडाच्या वतीनं, आमच्या मराठा सेवा संघाच्या वतीनं टाकळगाव या छोट्याशा गावामध्ये इथल्या लोकांनी राबून जी कार्यक्रम केला, अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. घरामध्ये 2-4 पाहुणे आले तर आपले तिरपट होते राजे हो. कळलं का? लाखो लोक येतात. काय नियोजन आहे, काय शिस्तबद्ध कार्यक्रम आहे सगळा. गाड्याचं नियोजन, येणाऱ्या जाण्याचं, लोक खाण्यापिण्याचे नियोजन, आंघोळी पाण्याचं नियोजन. आणि कधीही कुणाला कशाला पैसा घेतला जात नाही सर. कोण देते की काय नाही, काही खबर लागत नाही. कारण आम्ही एक केळं अर्पण करतो आणि फोटो काढून घेतो सर. लाजिरवाणी गोष्टी असते आमच्यासाठी. तर खरंच हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. परत एकदा हिंदू समाजाच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. अहमदपूर तालुकास्तरीय
इज्तिमा कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ लातूर जिल्हा व अहमदपूर तालुका यांच्या वतीनं मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. आज मराठा समाज आणि मुस्लिम समाज जे दोन्ही एकतेचं प्रतीक आहे. कारण मागच्या मुंबईच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस आम्ही आरक्षणासाठी गेलो होतो त्यावेळेस आम्हाला राहण्यासाठी जागा नव्हती, आम्हाला खाण्यासाठी अन्न नव्हतं, पाणी नव्हतं. तर सर्वप्रथम आम्हाला जी मदत केली ते अहमदपूरपासून तर मुंबईपर्यंत सगळ्यात अगोदर आम्हाला मदत केली होती मुस्लिम समाजानं. आणि त्यावेळेस असं सांगितलं होतं त्या मुंबईच्या एका मुस्लिम समाजाच्या अध्यक्षानं की ज्याही वेळेस त्या मराठ्यांना गरज पडेल त्यावेळेस आमचे मुसलमान सगळ्यात समोर असतील. तर आज मी त्याची उत्तराई काही होणार नाही, पण मी आज एवढं म्हणू शकतो की ज्या आज मुस्लिम समाजाला आमची गरज आहे म्हणून आम्ही अहमदपूरहून सगळेजण इथं मुस्लिम समाजाला भेट देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कायम मराठा समाज हा मुस्लिम समाजाच्या सोबत असेल. आपण आणि मुस्लिम समाज दोघांनी मिळून एकमेकाच्या हातात हात घालून या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुढे घेऊन येण्याचं काम करायचं आहे. आणि ज्या काही विकृत शक्ती आहेत की ज्या धर्मामध्ये भांडणं लावत आहेत या सर्व शक्तीला पुरून उरायचं आहे. एवढंच आजच्या प्रसंगी मी बोलतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र इज्तिमाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता याचं प्रतीक असलेलं हे जे मुस्लिम समाजाचा उरुसाचा कार्यक्रम आहे, इज्तिमा तर त्या संदर्भात सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्वच बांधवांना हार्दिक शुभेच्छा. याचा खूप मोठा आनंद आहे की तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी होता आलं. कारण आमचं एक स्पष्ट म्हणणं आहे, सगळ्यात मोठा धर्म हा माणुसकीचा आहे. मुस्लिम असेल, हिंदू असेल, दलित असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, ख्रिश्चन असेल, जे कोणी असतील, धर्म हा आपली वैयक्तिक बाब आहे. सर्व सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपण सर्व भाऊ आहोत हा खूप मोठा संदेश ह्या कार्यक्रमामुळे जाणार आहे. आता कार्यक्रमामध्ये येत असताना बऱ्याच जाती धर्माचे लोक दिसले, हे पाहून खूप आनंद वाटला की हा कार्यक्रम फक्त मुस्लिमांचा नाही. आणि जे गाव बहुतांशी हिंदू आहे, खरं तर तिथल्या सरपंचांचं, आमच्या गोविंदभाऊंचं, भुत्तेवाड सरांचं, घोगरे मामांचं सगळ्यांचंच अभिनंदन केलं पाहिजे. खूप हिरारीने हा कार्यक्रम पुढे घेतला. हा कार्यक्रम नुसता मुस्लिमांचा नाही तर आम्हा सर्व माणसांचा आहे. हे सर्व एका प्रकारे आपण सिद्ध केलं आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की दोन कवडीच्या राजकारणासाठी हिंदू मुस्लिम किंवा धर्मात वाद लावणं ते आता आपण कुणीही खपून घ्यायचं नाही. ह्या खूप मोठा संदेश आपल्याला जगाला आणि या समाजाला दाखवायचे. किमान आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात हा धर्मभेद, जातीभेद होत नाही हा कडक संदेश आपल्याला वरपर्यंत द्यायचे. कारण मुस्लिमसुद्धा माणसं आहेत, हिंदूसुद्धा माणसं आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म जपण्याचा आणि पुढे नेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचा धर्म जपत असताना आम्ही दुसऱ्या धर्माचा सन्मान करत असेल, कारण दुसऱ्या धर्माला शिवाय देऊन आपला धर्म कधीही मोठा होत नाही. जर दुसऱ्या धर्माला शिवाय देऊन जर तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू म्हणत असाल तर तुम्ही कट्टर हिंदू नाही, कुणातरी विकृत लोकांच्या नादाला लागलात. त्यामुळं जे माणुसकीला मानणारे आहेत, जे माणसाला मानणारे आहेत, त्या सर्वांसाठी हा लढा खूप गरजेचा आहे. आणि त्या संदर्भात सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्व बांधवांना ह्या इज्तिमा संदर्भात खूप शुभेच्छा. संघाच्या वतीनं आज जो इथं धार्मिक कार्यक्रम चालू आहे इज्तिमा, त्याला भेट देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही अहमदपूरहून या ठिकाणी आलो. आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे मानवता, मानवतेचा संदेश देण्याचं काम धर्म करत असतो. म्हणून मानवामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम हे धर्माचं नाही. म्हणून धर्माच्या आडून काही लोक अशा प्रकारचं काम करत असतील तर त्यांना उत्तर देण्याचं काम आपण अशा धार्मिक मेळाव्यातून, उद्बोधनाच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि आज या ठिकाणी जे बांधव उपस्थित आहेत त्यांना समजून येईल, कळून येईल की या ठिकाणी इज्तिमा चालू आहे. त्या इज्तिमामध्ये मानवतेचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. परंतु या ठिकाणी काही लोक नावबोट ठेवण्याचं काम करतात, त्याच्याकडं बोट दाखवण्याचं काम करतात. तर त्यांना शह देण्याचं काम, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम हे हिंदू मुस्लिम सर्वांनी हातामध्ये हात घालून एक चांगल्या प्रकारचा मानवतेचा संदेश या ठिकाणी सर्वांसमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या येणाऱ्या काळामध्ये अतिशय विकृत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला छेदून पुढे जाण्याचं काम, मानवतेचा संदेश घेऊन पुढे जाण्याचं काम
इस्लाम आणि हिंदू या सर्वांनी मिळून या ठिकाणी केलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. येणाऱ्या काळामध्ये आमचा मराठा सेवा संघ कालही, आजही आणि उद्याही, आत्ता उदाहरण दिलं की आमच्याच लोकांनी आमचीच दारं बंद केली कालच्या या आमच्या आंदोलनामध्ये. त्या ठिकाणी आम्हाला पाणी देण्याचं काम, अन्न देण्याचं काम ज्या बांधवांनी केलं ते मुस्लिम बांधव हिरिरी नव्हते. म्हणून या ठिकाणी त्यांचं उतराई निश्चित होता येणार नाही, पण भविष्यामध्ये त्यांच्यासोबत आम्ही निश्चित आहोत. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देण्यासाठी, एक मॅसेज देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी तमाम जे मुस्लिम बांधव आमचे उपस्थित आहेत त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सरपंच साहेब आणि इथली जी टीम आहे, अनेक वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं इथे एकत्र येऊन काम करत आहेत, त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. माझ्या या लहानशा छोटेखानी या कार्यक्रमानिमित्त अहमदपूर तालुक्यातून मराठा सेवा संघाचे संपूर्ण पदाधिकारी, लातूर जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवांनी ठेवलेला हा जो इज्तेमा आहे, त्या इज्तेमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आम्हाला कुठंतरी तुमच्याकडे उतराई व्हायचं आहे, त्यासाठी मी सुद्धा याचा एक ग्वाही आहे. आमचं इथं ठरलं होतं, आमच्या गावचे सरपंच युवराज घोगरे अहोरात्र या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं थांबत आहेत. बालाजी घोगरे, भुत्तेवाड, प्रत्येक समाजातला माणूस या ठिकाणी थांबलेला आहे. तुम्हाला सर्वांना बाहेरून आलेल्या माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना पाहायला इथं मिळेल की हम सब एक है. जो नारा आपण देतो हम सब एक आहे, त्याची प्रचिती तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हे आमचे शत्रू नाहीत, हे आमचे मित्र आहेत, हे आमचे सहकारी आहेत, हे आमचे बंधू आहेत. भाईचारा म्हणजे काय? तुम्ही आम्ही एकच आहोत हा संदेश आपण या ठिकाणाहून, या लहानशा माझ्या गावातून उभ्या जगाला संदेश देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या संपूर्ण आलेल्या मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तथा मी या गावचाच भूमिपुत्र असतानासुद्धा मी मला जमेल त्या पद्धतीनं या ठिकाणी येत आहे, पाहत आहे, तुमचं मनोबल वाढवत आहे. मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहात. उगाच सहज म्हणल्यानं होत नाही मी तुमचा, तुम्ही माझा. मी या ठिकाणी शेवटी एकच म्हणेल की दिल से दिल मिले तो सारा जहां खिले. दिल से दिल मिले तो सारा जहां खिले. आम्ही तुम्ही आहेत आणि तुम्ही आम्ही आहेत याची प्रचिती कदम सरांनी आता तुम्हाला सांगितली की मुंबईमध्ये ज्या ठिकाणी तारत घेतल्याशिवाय मस्जिदीमध्ये तुम्हीसुद्धा जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आमची काय बाला. तुम्ही आम्हाला मस्जिदी खुले करून दिलेले आहेत मुंबईला. त्याची उतराई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी गणपती मंदिर दिलं ना आपलं. हां, आमचं मंदिर, हिंदूचं मंदिर गणपती मंदिर लालबागचा राजा गणपती मंदिर बंद केलं आणि मुस्लिमांनी मस्जिदी खुल्या करून दिल्या की तारत घेतल्याशिवाय त्या मस्जिदीमध्ये जायला प्रवेश तुम्ही देत नाही आहे. तुम्हाला स्वतःला म्हणजे मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी आम्ही जाऊन रात्रभर मुक्काम केला आहे त्या मस्जिदीमध्ये. त्याची उतराई ही कधीही होऊ शकत नाही. त्या ऋणातच आम्ही शेवटपर्यंत आहोत. आणि कधीही कोणत्याही प्रकारे तुम्ही टाकळगावमध्येच नव्हे, कोणत्याही मराठा बांधवाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी तत्पर हजर आहोत. या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि सरपंचाच्या वतीनं या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत म्हणून या सरपंचाचं, मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्याचं व बाहेरून आलेल्या तमाम मुस्लिम बांधवाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या इज्तेमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.